नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा घाबरू शकतो. तुम्हाला असे सांगणार आहे की ज्याचा कोणी विचारच केला नसेल. आजच्या काळात AI सगळ्यांना माहिती असेल, पण AIचे फ्युचर जितकं एक्झाइटिंग आहे तितकंच डेंजरस सुद्धा आहे. आपल्याला याचा एक डेंजर आणि खूप नवीन आणि डार्क चेहरा दिसायला लागला आहे. AI टेक्नॉलॉजीच्या वाढत्या इन्फ्लुएन्समुळे काही गोष्टी होऊ शकतात ज्या तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्ही जर विचार करत असाल की AI आपल्याला भविष्यात उपयोगी पडेल, पण नाही. काही टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला नक्कीच प्रॉब्लेम येऊ शकतात. AIचा सर्वाधिक धोका म्हणजे तो ऑटोमॅटिक डिसिजन घेऊ शकतो आणि आपण त्याला ऑटोनॉमस असे म्हणतो. आणि AI कधी कधी धोरणात्मक निर्णय घेतो, त्यामुळे मानवांना किंवा मनुष्यांना धोका पोहोचू शकतो. जसं की 2016 मध्ये टेस्लाच्या एका ऑटोपायलट सिस्टीम मध्ये ऑटोनॉमस कारला एक चुकून ट्रक दिसलाच नाही आणि त्यामुळे कारच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला होता. AI आपल्याला कधीच विचारू शकत नाही की हे मानवी जीवनासाठी योग्य आहे की अयोग्य आहे, आणि हाच तर मोठा खरा धोका आहे. AIचा अजून एक सर्वात मोठा धोका म्हणजे सायबर क्राईम. AI सायबर हल्ल्यापासून आपली सुरक्षा करते. हा दृष्टिकोन डेंजरस सुद्धा ठरू शकतो. आजकाल AI सायबर हल्ले करून स्वतःची सिस्टीम तयार करू शकतात आणि त्याला बाहेरील नियंत्रणाची आवश्यकता नसते. AIच्या मदतीने हॅकर्स सिस्टीममध्ये प्रवेश करू शकतात आणि आपल्या पर्सनल बाजूंना धोका पोहोचू शकतो. हे 2020 मध्ये गुगलने AI कडून एक डीफेक नावाची सिस्टीम तयार केली होती, जे फक्त ऐतिहासिक भाषेचे व्हिडिओ फेक करू शकते. पण यामुळे एक मोठा हल्ला झाला होता. AI आता मानवी भावनांचा अभ्यास करत आहे. AI आता मानवी भावना समजू शकतो आणि त्या भावनांवर आधारित अभ्यास करू शकतो आणि डिसिजन घेऊ शकतो. त्यामुळे चुकीचा डिसिजन तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला धोक्यात आणू शकतो. त्यामुळे येथे मोठा धोका झाला आहे. आता जर AIच्या नियंत्रणाखाली सर्व जर गोष्टी गेल्या, समाजाच्या आणि आपल्या फ्युचरमध्ये बदल घडून येऊ शकतो. तर कधी कधी ते आपल्या नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. जेव्हा AI डिसिजन घेतो, तो सरकारचं किंवा संपूर्ण राष्ट्राचं नियोजन अफेक्टेड करू शकतो. त्यामुळे AIचे धोके ओळखणं आणि त्यावर निगराणी ठेवणं अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्हाला असं वाटतं का AIच्या नव्या युगात आपण तयार आहोत? यापुढे जे घडेल त्याचा विचार आपल्याला ठरवायला लागेल. टेक्नॉलॉजी ज्या गतीने वाढत आहे त्याच गतीने आपल्याला सुद्धा पुढे जायला पाहिजे. आपल्याला सर्वांना या टेक्नॉलॉजीवर ताबा ठेवायला लागणार आहे. तर या व्हिडिओबद्दल तुमचे काय विचार आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.